जिस तरह बेवफा पति को, जिस तरह बेवफा पत्नी को अपने पति के जागने का डर लगा रहता है, जिस तरह बेवफा पत्नी को अपने पति के जागने का डर लगा रहता है, उसी तरह पति को अपनी बेवफा पत्नी के भागने का डर लगा रहता है। जिस तरह बेवफा पत्नी को अपने पति के जागने का डर लगा रहता है, उसी तरह पति को अपनी बेवफा पत्नी के भागने का डर लगा रहता है। अरे ढोंगी लीडर चाहे किसी भी पार्टी से न क्यों न खड़ा हो, उसके दिल में भी हर समय अपने हारने का डर लगा रहता है। ढोंगी लीडर और सच्चे लीडर उदास क्या बदलाए, तुम्हें क्या क्या सहना पड़ता है। गरीब को आज भी गुंडों से दब के रहना पड़ता है। शर्म आती है हमें भीम तेरे देश में, आज कैसे कैसे चीटरों को लीडर करना पड़ता है। कि सच्चे नेता समाज में खुशहाली लाते हैं, झूठे नेता समाज में बदहाली लाते हैं। राज चेतन उदास लिखते हैं कि सच्चे नेता समाज में खुशहाली लाते हैं, झूठे नेता समाज में बदहाली लाते हैं। अरे ऐसा नेता बनने से क्या हासिल है चेतन, जो मुंह पे तो सलाम पर पीछे से गाली खाते हैं, पीछे से गाली खाते हैं। नेत्याची पण क्वालिटी असते हो। कोणी 100 रुपयामध्ये पांडोली करतो, कुणाला 1000, कुणाला ऊपर तो करोड़ों वाले हैं। उनमें एक हमारे हैं अच्छे दिन वाले, अच्छे दिन आने वाले हैं। लोक गाड्या विकू लागले, पेट्रोल भरणं मुश्किल झालंय, पण साहेब मतदार अच्छे दिन आने वाले हैं। इट इज व्हाट इज जोक। सूरज के पास कभी कोई जा नहीं सकता। मोदी म्हणतात, माननीय मोदी म्हणतात कि अच्छे दिन आने वाले म्हणून म्हणायचं कि सूरज के पास कभी कोई जा नहीं सकता, भीमराव सी बुलंदी कोई पा नहीं सकता। अरे कहा राजा भोज और कहा है गंगू तेली, बाबा साहब ने लाए हैं हमारे अच्छे दिन। मोदी तो क्या किसी का बाप भी वैसे दिन ला नहीं सकता। समतेची तुतारी तुलमाला इथं फुकावी लागल, समतेची तुतारी तुम्हाला इथं फुकावी लागल। अजून दे ना ती। अहो संविधानाच्या पुढे तुम्हाला मान झुकावी लागल। समतेची तुतारी इथं तुम्हाला फुकावी लागल, समतेची तुतारी इथं तुम्हाला फुकावी लागल। संविधानाच्या पुढे मान तुम्हाला झुकावी लागल। अरे प्रधानमंत्री झाला मोदीजी माझ्या भीमाच्या संविधानामुळे। अरे संविधानाचा अपमान केला तर पुन्हा हातात चहाची किटली घेऊन तुम्हाला चहा विकावी लागल। त्या संविधानाच्या पुढे मान तुम्हाला झुकावी लागल। प्रधानमंत्री झालात मोदीजी माझ्या भीमाच्या संविधानामुळे। अरे संविधानाचा अनादर केला तर पुन्हा हातात चहाची किटली घेऊन तुम्हाला चहात विकावी लागल।
हात वर करा इमानदारीनं. आणि स्वाभिमानी भीम सैनिक कोण कोण आहे हात वर करा. सगळेच होतील मला माहित आहे. काहीतरी खाऊन मरा तुम्ही काहीतरी खाऊन मरा. रेल्वे खाली मरा नाहीतर राखेल वाचून मरा. कारण बाबासाहेब म्हणायचे वामन दादा म्हणतात भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते. बाबासाहेब म्हणायचे मला 500 नको मला 50 नको मला 5 पाहिजेत ते इमानदार पाहिजे. मला जगण्यापेक्षा काहीतरी खाऊन मरा तुम्ही काहीतरी खाऊन मरा. लाचारीनं जगण्यापेक्षा तुम्ही काहीतरी खाऊन मरा तुम्ही काहीतरी खाऊन मरा. अरे तो जो स्वाभिमानानं जगतो तोच भीमाचा बेटा खरा. 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 भीमाचा बेटा खरा बाकीचे काहीतरी खाऊन मरा. भीमाचा बेटा खरा बाकीचे काहीतरी खाऊन मरा. भीमाचा बेटा खरा बाकीचे काहीतरी खाऊन मरा. लक्ष द्या आणि माझ्या ऍक्शन कडे लक्ष द्या. पंडित भाऊ निकम ज्या गद्दार असतील ना जरा डोकं मग घाल. निकम आणि टिकम ये शेर की तरफ और मेरे अंदाज की तरफ कि जातिवादियों को जग में कहीं सम्मान नहीं मिलता. मेरा उस्ताद शहर बदायूं से चेतन उदास लिखते हैं कि जातिवादियों को जग में कहीं सम्मान नहीं मिलता. क्यों नहीं मिलता? जातिवादियों को जग में कहीं सम्मान नहीं मिलता. और जातिवादियों को जग में कहीं सम्मान नहीं मिलता क्योंकि जातिवादियों में भीम के जैसा विद्वान नहीं मिलता. जातिवादियों को जग में कहीं सम्मान नहीं मिलता. जातिवादियों में भीम के जैसा विद्वान नहीं मिलता. अरे ये जातिवादी चाहे मंदिर में कितना भी घंटा बजा ले इन्हें सिर्फ घंटा मिलता है कभी भगवान नहीं मिलता. दोन पैशासाठी कुठं विकला का रे दादा. हे बाबाच्या आदर्शाचं पालन थोडं करा तुम्ही पालन थोडं करा. स्वाभिमानानं जगतो तोच भीमाचा बेटा. स्वाभिमानानं
जीतना बहुत मुश्किल है, धोखे और कपट से जंग जीतना बहुत आसान है, क्योंकि आगे से शेर तो ये पीछे से भालू है। ये आगे से शेर है मगर पीछे से भालू है, ऊपर से गोरा है अंदर से कालू है, ऊपर से गोरा है तो अंदर से कालू है। अरे इन ओबीसी लोगों को कौन समझाए रे राहुल? अरे इनकी मशीन भी चालू है और ये मोदी भी चालू है, ये मोदी भी चालू है। किती बेईमान झाले भीमाला, किती बेईमान झाले भीमाला। इनकी मशीन चालू है, वोट कहीं भी डालो साला उधर ही जाता है। सिस्टम भी बिगाड़ के रखी है। मशीन बदला तो नहीं, सरकार बदलला तो वापस यावं, पण दम नाही ना मशीन बदलायचं। मग किती बेईमान झाले भीमाला, किती बेईमान झाले भीमाला, किती झाले दलाल देशात काही जगात कोणी नाही, म्हणून बाबासाहेबांना जागतिक लेवलला, बाबासाहेबांना संपूर्ण जग मानवंदना देतात। पण भारतामधले काही कावळे कावकाव करतात, म्हणून म्हणायचं इरादे फसाने के तगड़े ज्यादा थे गांधी जी के। इरादे फसाने के तगड़े ज्यादा थे गांधी जी के, देश सेवा कम और झगड़े ज्यादा थे गांधी जी। तब्येतीनं असे होते पण घोड्या गाडायला एक नंबर। बाबासाहेबांना खूप रडवलं, जेव्हा जेव्हा बहुजनांसाठी बाबासाहेबांनी काहीतरी करायचं ठरवलं की गांधीला मध्येच झटका यायचा कुपोषणात। उपोषण करून करून गांधीजींना कुपोषण करून घेतलं। उपोषण संपलं की मग काजू बदाम पिस्ता बकरीचं दूध स्पेशल खुराक गांधीजीचा, काजू बदाम पिस्ता बकरीचं दूध, पण तरी अंगी लागत नव्हतं। बाबासाहेब फक्त खायचे पावाचा तुकडा, पण गांधीजीचा बघा मुखडा, माझ्या बाबासाहेबांचा बघा मुखडा। कारण इकडे तळतळा होता आणि इकडे बाबासाहेबांना बहुजनांचा आशीर्वाद होता, दुआ होता, हा फरक होता। तो इरादे फसाने के तगड़े ज्यादा थे गांधी जी के, देश सेवा कम। इरादे फसाने के तगड़े ज्यादा थे गांधी जी के, देश सेवा कम और झगड़े ज्यादा थे गांधी जी के। अरे बदनाम हो गया हो साबरमती का आश्रम, जहाँ महिला सुरक्षा कम और साला लफड़े ज्यादा थे गांधी जी के, लफड़े ज्यादा थे। बघ बेईमान झाले भीमाला, बघ बेईमान झाले भीमाला। कोणाच्या घरात बाबासाहेबांचा फोटो हात वर करा, खरं इमानदारीने सांगा, त्याच्या घरात फोटो नाही तो जय भीमालाच नाही। कोणाच्या घरात फोटो आहे बाबासाहेबांचा? अरे वा, सगळ्यांच्या घरात आहे। आणि बाटली कोणाच्या घरात आहे? हात वर करा। वा रे वा, बाटलीवाले हात वर करा, बाटली येईल हातात थोड्या दिवसात। कारण बाबासाहेब म्हणतात, महात्मा फुले म्हणतात, ज्या घरात नाही पुस्तकाचं कपाट ते घर होईल कपाट। मला स्वाभिमान आहे काही लोकांचा, आपल्या बाईकवर लिहितात भवतु तत्वमंगलम, अत्तदीप भवा बहुजन हिताय बहुजन सुखाय। भगवान बुद्धाचा फोटो पण डिक्कीमध्ये क्वार्टर ठेवता, वारे
अशा लोकांना सॅल्यूट आहे माझा नाही माझ्या सुनेलचा. बघ बैमान झाले बघ बैमान गायकवाड साहेब जय भीम. बघ बैमान झाले भीमाला बघ बैमान झाले भीमाला किती झाले दलाल चमचे. अशा हरामखोरांना कसं म्हणावे सांगा आमचे. जो उधळतो ऐशा आरामावर तो पैसा पापाचा आहे. जो उधळतो ऐशा आरामावर तो पैसा पापाचा आहे. जो विकतो इमान आपले तो जातीचा सापाचा आहे. आणि जो करतो बाबासाहेबांचं खाऊन समाजाशी बैमानी तो माणूस एक नाही 100% बाबा बापाचा आहे. पंडित का म्हणतात बरोबर आहे. किती बैमान झाले भीमाला किती बैमान झाले भीमाला किती झाले दलाल चमचे. अशा हरामखोरांना कसे म्हणावे सांगा आमचे. लोक अडाणी होते हो. शिकलेला माणूस झोलझाल करण्यामध्ये लय हुशार. शिक्षणाचा फायदा त्याच्यासाठी वापरतो. जुने लोक इमानी होते म्हणून चळवळीमध्ये दम होता. चळवळीला पावर होती. आता चळवळ गेली फक्त बळबळ बाकी. अरे 17 बाप चळवळ गेली वळवळ वाक्य म्हणून म्हणायचं. संदीप गायकवाड साहेब या ठिकाणी माझे मित्र आहेत. खूप चांगले मित्र आहेत. कार्यकर्ते मी समजत नाही. कार्यकर्ते तुम्हाला जसं जमतं तसं तुम्ही करा पण माझे मित्र आहेत. माझ्या जीवनात आडी अडचणी सगळ्या गोष्टीला कारण मला समजू शकतात. कभी कभी अपना भाई भी अपने को नहीं समझता लेकिन दोस्त समझ ले तो जिंदगी जीने में मजा आ जाता है. और आप महफिल में आते हो मजा आ जाता है क्योंकि मालूम है आप शांत नहीं बैठोगे. अरे पढ़ने की नहीं सबको पढ़ाने की बात. अरे पढ़ने की नहीं सबको पढ़ाने की बात कर. अरे बेजान परिंदों को ऊंचे उड़ाने की बात कर. अरे कब तक काम करेगा रे तू नामर्दों की तरह. अब रथ भीम जी का हिलाने की नहीं पगले आगे बढ़ाने की बात कर. तू आगे बढ़ाने की बात. झेंडा धरा झेंडा म्हणून पंडित निकम साहेब कुठेतरी होते अस्वस्थ होते. त्यांना वाटत होतं नाही अपने बाप का घर होता है और अपना झंडा अपना होता है. और अपने झंडे को पकड़ने में जान भी चले जाए तो बड़ा गर्व महसूस होता है. गैरों के लिए जान दोगे
कीमत नहीं होगी। अपनों के लिए शान देके देखो पुतले लग जाते हैं, शहीदों में नाम हो जाता है। इधर उधर जाने से खाली काम हो जाता है। म्हणून जात तदात सुव ज्या बाबांना शेत सुव त्या कथा नाही जात सुव अंजा पक्क बाराना शेत सुव माहित्या तदात म्हातारा माणूस आहे पण इमानदार आहे, त्याच्याजवळ अजून बाईक नाहीये। नवीन कार्यकर्त्याची 4 व्हीलर यायला वेळ नाही लागत, थोडपाणी मोठी होते ना। सबकी खबर रखता हूं, बहुत आसानी से आगे निकल जाते हैं कि मैं सौदा कर लेते अपनी कौम का, अपने समाज का। अरे माईले इकाना रे ना पे धारले मग माई ठेवा ना का पैसे देत राहा, जिंदगीभर घेत राहा। विश्वास मोरे दारू सोडली आजपासून, साहेब सांगा दारू सोडली हात जोडा। कारण मी सोडली, माझं कल्याण झालं, कल्याणच्याही पुढे गेलो मी। 13 वर्ष झाली सोडली। ऐका गीताचा शेवट गात आहे, लक्ष द्या। आपल्या बापाचं संविधान, आपल्या बापाचं संविधान धोक्यात आलंय। आपल्या बापाचं संविधान, आपल्या बापाचं संविधान बघ धोक्यात आलंय। राजू आपल्यात माणसाला, राजू आपल्यात माणसाला मत देण्याचा कर्मा। या मताला विकणार, भेटीला विकणार, या मताला विकणार, भेटीला विकणार प्रकार नाही बरा, प्रकार नाही बरा। स्वाभिमानानं जगतो तोच भीमाचा। जय भीम लय जोरात होतो पोटात टाकल्यावर। संध्याकाळ झाली, माझे गुरु लिहितात कि जुगनू के चमकने से घर में उजाला नहीं हो जाता और दूसरों की नकल करने से कोई आला नहीं हो जाता। जुगनू के चमकने से घर में उजाला नहीं हो जाता, दूसरों की नकल करने से कोई आला नहीं हो जाता। अरे पंचशील के रास्ते पे चलना पड़ता है बौद्ध बनने के लिए। नीले कपड़े पहन लेने से कोई जय भीम वाला नहीं हो जाता, कोई जय भीम वाला नहीं हो जाता। किती लोक आहेत तंबाखू खातात, इमानदारीनं सांगा। एक भाऊ बे माता, अरे वा, तर खरं बोलावं माणसानं। किती लोक आहेत गुटखा खातात, गुटखा भी खातो, वा वा, सत्कार करतो दिल्लीला। दारू पिणारे आहेत। साहेब माय माऊलीला विचारा, लेकरू जेव्हा आजारी पडतं दवाखान्यात नेण्यासाठी 100 रुपये कसे मागितले जातात बाजूवाल्याकडे। माय माऊली लेकराला घेऊन डॉक्टरकडे जाऊन डॉक्टरचे हात तोडते, माझं लेकरू आजारी आहे, पैसे मी नंतर देते, त्याला बरं करा। म्हणजे 100 रुपये किती महत्वाचे। आधार आला की चांगल्यांची सक्ती होते। हे शरीर आपल्याला बाबासाहेबांनी म्हणून धम्म दिला, धम्माचं पालन केलं पाहिजे। मी सोडली, मला आनंद आहे। पण जे गुटखा खातात, बाप खातो माणिकचंद, पोरग खातो बॉम्बे टू गोवा। आणि कधी कधी बाप पोरग्याकडे मागता, हाय का रे माझे तपली। पोरग बापाला म्हणतं, घे भिकारी।
ज्याचा बाप बी पितो पोरगा बी पितो हात वर करा नाही करणार कोण तर पोरगा शिव्या देतो चढल्यावर वाचतात ते आईला सोबत सांगायचं तात्पर्य धम्माचं पालन झालं तर या गोष्टी घडत नाही अरे गुटखे खाता तंबाखू खाता आधार आला तर 100 रुपये भेटणं कठीण होतं या गुटख्यामुळं तंबाखूमुळं एवढा नाश होतो तुम्ही आम्ही कुठंच लागत नाही अरे अर्बपती खर्बपती तो विमानानं उतरतो विमानात चढतो विमानात बसतो सकाळ विमानात होते संध्याकाळ विमानात होते त्याचं काही खरं राहिलं नाही तर आपलं काय भाऊ गुटखे खाणारा भाऊ नंबर में लाइन में लग जाओ अरे या शोकामुळं एवढा मोठा अर्ब खर्बपती तलप लागली काढ माणिकचंद टाक तोंडात काढ माणिकचंद टाक तोंडात काढ माणिकचंद टाक तोंडात दिलीप कुमार सारखा दिसणारा अर्बपती नेता पण या गुटक्यामुळे त्याची परिस्थिती आता सांगलीच्या आधी असणार तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो कोण नेता आहे नाव सांगा पटकन शरद पवार शरद पवारची वाट लागली भाऊ तर तुझं काय तर असं झालं आपलं हे बी जायचं मग कसं खायचं म्हणून गुटखे सोडा चणे ठेवा खिशात शेगदाणे ठेवा हा सोडत नव्हता हा कर रे बरा हा कर एक बी दात तोंडात नाही राहिला 48-50 वय या गुटख्या खाण्यापायी एक दात तोंडात नाही राहिला आणि अजून कुवारा राहिला पण पोरग बी देत नाही शोक केले नसते तर संसार झाला असता म्हणून आपल्या बापाचं संविधान बघ धोक्यात आलंय राजू आपल्याच माणसाला मत देण्याचा करवाला मताला विकणं फेकीला विकणं मला कुठल्या नेत्याला उद्देशून बोलत नाही जन्मत उल्हासनगर मध्ये झाला सबकी क्वालिटी पता है निवडून इलेक्शन आलं निवडून येण्यासाठी वस्तीतली प्रतिष्ठित माणसं बघतात शिक्षक ज्याला समाजात समाज मानतो माई मावल्या मानतात अशा माणसाला बघतात प्रचारक आणि एकदा तो निवडून आला त्यांची व्हॅल्यू संपली मग गाडीत सगळे गुंडे निवडून आल्यानंतर चांगल्या माणसांची व्हॅल्यू नाही शिकलेल्या मुलांना नोकरी लावली पाहिजे एकही नेता करत नाही सीधा बोलता हूँ रखो तो रखो नहीं तो नहीं रखो दूर दूर जाता हूँ और बाबा के नाम से खाता हूँ एक ही नेता निवडून आल्यावर तरुण मुलांना अरे घरोघरी जाऊन पुस्तक वाटा रमाईचं पुस्तक वाटा महात्मा फुलेचं पुस्तक वाटा सावित्रीबाईचं पुस्तक वाटा आणि यांच्या संग फिरणारं पोरगा संध्याकाळी तर आठवून जातं दार बाटल्या वाटतात बाबासाहेबांची चळवळ चालवणारे खरे जे नेते असतील ते दारू वाटणार नाही पुस्तकं वाटतील ते संस्कार वाटतील ते समाजामध्ये धम्माचं काम करतील धम्माच्या कामाकडे कुणाचं लक्ष नसतं बुद्ध विहाराकडे कुणाचं लक्ष नसतं कार्यक्रम चालू याच्यामुळं आज चळवळ फार मागे गेली खऱ्या माणसाला व्हॅल्यू नाही पंडित निकम साहेब जो निळा झेंडा घेऊन चालतो त्याला फार दुःख भोगावं लागतं पण दुःख जरी भोगलं तो स्वाभिमानी आहे त्याला कोणी नाव ठेवणार नाही पण याचा त्याचा हातात घेऊन फिरणारे याला त्याला बाप म्हणणारे पांगल्यात आणि गाडी जरी राहू लागले तरी हा समाज चुकतो त्यांच्या तोंडावर लक्षात 11-12 वाजेपर्यंत मग मताला विकणं भेटीला शिवसेना नगरसेवक ज्यांचे चिरंजीव आहेत नाना बागुल साहेब
RPI मध्ये होते. RPI कशी होती शहरामध्ये सांगायची गरज नाही. RPI कशी होती शहरामध्ये सांगायची गरज नाही. मी माझ्या 50 वर्षामध्ये 48 आहे. काय होत नाही. RPI ची लेवल नाना बागुल साहेबांनी वाढवली. माझ्या जन्मापासून आतापर्यंत मी एवढी दहशत, एवढा रुबाब निळ्या झेंड्याचा, समाजाचा आणि RPIचा मी पाहिला नव्हता. लेकिन बोलते ना, एक घर के भेदी लंका ढाए, पेट के फोड़े जल उठे सीने की आग से, मेरे घर में आग लगी मेरे घर के चिराग से. साहेबांना फार झटके दिले. नाही झालं मी शिवसेनेत जावं लागलं. ते नाही गेले, मुलाला निवडून आणलं. पण तुमच्या आशीर्वादाने, पण जरी शिवसेनेत नाना बागुल साहेबांचा परिवार असला तरी गाडीला बघा, घराला बघा, ऑफिसला बघा, निळा झेंडा जसा तसा स्वाभिमानानं उभा आहे. ऑफिस मध्ये दुसरा तुम्हाला बाबासाहेबांशिवाय फोटो दिसणार नाही, भगवान बुद्धाशिवाय दुसरं काही दिसणार नाही. स्वाभिमान जिवंत ठेवला. कारण ज्याच्या अंगात बाबासाहेबांचं खरं रक्त आहे ते नाना बागुल साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि लवकरच ते पुन्हा ये अंदर की बात है, क्योंकि बाबा का बच्चा बाबा के बगैर रह नहीं सकता. म्हणून म्हणायचं